कढई तापायला ठेवते. थोडंसं तेल घालते. तेल तापू दिलं. आता इकडं दूध तापायला ठेवते. तेल तापायला ठेवलं आहे. ड्रमस्टिक यूज म्हणजे शेवग्याच्या पानाची चटणी करण्यासाठी शेवग्याची पानं 1 वाटी पानं धुवून घेतल्यात. कडीलिंब, कांदा, हिंग, आलं लसूण, कोथिंबीर, लाल मिरच्या, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, त्याच्यानंतर 1 वाटी धने आणि सेम वाटी प्रमाणात 1 वाटी जिरे. आता हे सगळं व्यवस्थित छान भाजून घ्या. जरा याचा कच्चा वास जायला पाहिजे तोपर्यंत ते भाजत राहायचं. तिकडं दूध तापायला लागलं. म्हणजे डोसे, पड्डू, चटणी कशावर पण चालते. चपाती बरोबर किंवा थालीपीठ बरोबर किंवा मसाला रोटी. तर चटचट आवाज आला की ह्याच्यात 4 बॅडगी मिरच्या घालायच्या. त्याच्यानंतर कांदा घालायचा. त्यानंतर कडलिंबाची पानं घालायची. त्याच्यानंतर आलं आणि लसूण, थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि ही जी पानं धुतल्यात की नाही छान भाजून घ्यायची. असं काय करायचं आहे, हे चांगलं भाजलं गेलं. आता गॅस बंद करायचा आणि कढई जी आहे की नाही त्या कढईची ड्रमस्टिकची पानं शिजली जातात. कढई गरम असते रे आणि गॅस बंद करून घ्यायचा. उकळातला तो उकळात ठेवायचा, त्याची टेस्ट राहते. उकळ नसलं तर खलबत्ता, खलबत्ता पण नसेल तर मग मिक्सरमध्ये करते. मी खलबत्त्यामध्ये करणार. आता गॅस बंद करते. थोडंसं गार व्हायचं वाटतं म्हणजे आता कच्चा वास जाऊ देत नाही. गॅस बंद करायचं. दूध तापायला तापून. आता गॅस बंद केला आहे. आता ह्याच्यात थोडंसं हे घालायचं. चांगलं गार होईल. आता हे सगळं ह्याच्यात घालायचं. उकळात केलं तर अजून छान टेस्ट येते. पण मी जास्त करतो. चवीपुरतं मीठ घालायचं. आता ह्याच्यावर टाकायचं पाणी. अजिबात पाण्याचा अंश जाता कामा नये. थोडासा लिंबू पिळायचं म्हणजे चेचायला इझी जातं आणि ओलसरपणा येते. आणि तमिळनाडूमध्ये शक्यतो आंबट जास्त वापरतात. हे तमिळनाडू स्टाईल. दूध बरं आहे. दूध होते.
चटणी खाण्यासाठी तयार झाली आहे. हां, आता काय करायचं, लिंबू तर पिळलेलं आहे, थोडेसे वरून कोथिंबीर घालायची. असं कोथिंबीर घालायचं. बॅडगी मिरची म्हणून हाताने मिक्स करायचं. मी थोडासा एक कांदा राहिला आहे, तर तरी पण खलबत्त्यातली टेस्ट छान, त्याच्यापेक्षा उकळातली टेस्ट छान. ज्यांना खलबत्ता किंवा उकळ काय घरी नसेल त्याने मिक्सरवर करायचं. अतिशय हेल्दी चटणी. भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर चटणी खाण्यासाठी मी ज्वारीच्या भाकरीबरोबर केले. प्रॉब्लेम ज्वारीची भाकरी आणि चटणी. ज्वारीची भाकरी आणि चटणी. आजचा माझा हेल्दी ब्रेकफास्ट. ज्वारी म्हणजे पण मिलेट आहे ना, आरोग्यासाठी चांगले. सुपर टेस्ट. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. शेवग्याच्या पानाची चटणी खाण्यासाठी तयार आहे. भाकरी तयार आहे. फक्त कुकर लावायचं आहे. 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी घालायचं, कुकर लावायचं. 3 शिट्या झाला की कमी झालं. मिठाचं प्रमाण आपल्या ह्याच्यानुसार घालायचं. तर कुकर तयार आहे. गॅस चालू करून घे. पाहिजे तर ही शेवग्याच्या पानाची थालीपीठ पण करता येते. रागीचं किंवा नाचणीचं किंवा तांदळाचं, ज्वारीचं. थालीपीठामध्ये आपण कॅरेट, कोकंबर सगळं घालून थालीपीठ करू शकतो.